इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमुळे खनिज तेल, LPG आणि CNGच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून त्याचे चटके जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील हॉटेल व्यावसायिकांना बसू लागले आहेत. गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने नामांकित हॉटेल्सवर आता चक्क चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. पाचोरा शहरातील खवय्यांची गेल्या 11 वर्षांपासून भूक भागवणाऱ्या हॉटेल शालिमार समोर सध्या मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅसचा साठा संपल्याने आणि नवीन पुरवठा वेळेवर होत नसल्याने हॉटेल मालकांना लाकडे गोळा करून चुलीवर जेवण बनवण्याची तयारी करावी लागत आहे. केवळ वाढते दरच नाही तर गॅसची अनुपलब्धता हा कळीचा मुद्दा ठरत आहे. हॉटेल शालिमारचे मालक अमजद पठाण यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की आमच्या हॉटेलमध्ये दररोज 100 ते 110 प्रकारचे पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध असायचे. मात्र गॅस तुटवड्यामुळे ही संख्या आता केवळ 4 ते 5 पदार्थांवर आली आहे. दुपारपर्यंतचा गॅस शिल्लक असून रात्रीच्या जेवणासाठी आता लाकडांची जमावजमाव करावी लागत आहे. मी अमजद पठाण, पाचोरा येथील हॉटेल शालिमारचा संचालक. मी मागील 11 ते 12 वर्षापासून या हॉटेल व्यवसायात आहे व हॉटेल व्यवसाय चालवत आहे. मागील 11 ते 12 वर्षापासून अशी परिस्थिती कधीच उद्भवली नाही जी आज युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेली आहे. मागे कोरोना काळात संकट आलं, पण तेही संकट इतकं काही भयावह व भयानक नव्हता. पण आज अशी परिस्थिती आलेली आहे की 11 वर्षापासून शालिमार हॉटेल व कोणत्याही हॉटेल व्यवसायात गॅस मुबलक प्रमाणे मिळत होता व मिळाल्यामुळे सर्व कामकाज सुरळीतपणे चालत होते. पण आज कमर्शियल गॅसचा तुटवडा झाल्यामुळे व आंतरराष्ट्रीय पातळीवरती युद्ध उद्भवल्यामुळे आपल्याला वाटत असेल की फक्त ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे, परंतु आज महाराष्ट्रातील ग्रामीण भाग पाचोरा येथे जी परिस्थिती उद्भवलेली ती आज तुमच्या समोर आहे. मी कधीही चुलीवर जेवण बनवलं, हॉटेल चालवली नव्हती व जेवण बनवलं नव्हतं, पण आज अशी परिस्थिती झाली आहे की अक्षरशः चुलीवर जेवण बनवावं लागत आहे. गॅस संपलेला आहे. तसंच माझ्यावर अवलंबून राहणारे कमीत कमी 15 ते 18 असा माझा हॉटेल स्टॉप असून हे पूर्ण हॉटेल व्यवसायावर अवलंबून आहे. हे तर फक्त माझं एक हॉटेल आहे. असे महाराष्ट्रात कित्येक हॉटेल असतील, सर्व महाराष्ट्रभर किती हॉटेल असतील, किती असे बेरोजगार तरुण होणार असतील, तरी ह्या तरुणांना रोजगार मिळावं व यांचं उदरनिर्वाह भागावं, यांच्या मागे यांचा परिवार आहे. तसेच किराणा दुकान आहे, चिकन आहे, मटन आहे, या सर्व एक हॉटेल व्यवसायावर अवलंबून असणारे व्यवसाय आहेत. तरी शासनाने जर याच्यावर लवकरात लवकर दखल घेतली नाही तर लवकरात लवकर हे हॉटेल व्यवसाय बंद होतील आणि येणाऱ्या काळात खूप मोठी परिस्थितीला सामोरं जावं लागेल. तसेच हे जे माझे स्टॉप आहे यांनाही मला घरी पाठवावं लागेल, कारण की हॉटेलच जर चालणार नाही, गॅसच मिळणार नाही तर हॉटेल चालणार कुठून? हॉटेल चालणार नाही तर मी इतक्या लोकांचा पोट भरणं करणार कसं? यांना पगारी देणार कुठून? यांचं मेंटेनन्स कुठून करणार? हॉटेलचं मेंटेनन्स कुठून करणार? लाईट बिल कुठून भरणार? तर ह्या परिस्थिती लवकर आटोक्यात येण्यासाठी माझी विनंती आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढावा आणि कमर्शियल गॅस आम्हाला मुबलक करून द्यावं.